सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा मेंदूवडा कसा बनवायचा ही रेसिपी बघते. त्यासाठी मी इथे अर्धा किलो सफेद जी उडदाची डाळ असते ती घेतलेली आहे. त्यानंतर उडदाची डाळ चांगली हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची. साधारणतः 4 पाण्याने तुम्ही ही डाळ धुतली तरी चालेल. आता मेंदूवडे क्रिस्पी होण्यासाठी आणि आतनं एकदम असे खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं आहे, ही डाळ जी असते ना ती जास्त वेळ भिजत घालायची नाही. म्हणजे रात्रभर किंवा दिवसभर अशी भिजत घालायची नाही. तर अगदी तुम्ही ही 3-4 तास एवढी ही डाळ तुम्ही इथे भिजून घालू शकता. 3-4 तास डाळ भिजत घातल्यामुळे काय होतं, डाळ जास्त अशी मऊ अशी भिजली जात नाही आणि मग त्यामुळे काय होतं, वडे जे असतात ना ते चांगले असे क्रिस्पी येतात. 4 तास एवढी वेळ मी ही डाळ भिजत घातली होती. 4 तासात पण डाळ चांगली भिजली गेलेली आहे. आता डाळ आपण इथे वाटून घेणार आहे. डाळ वाटताना आता ही धुवून घ्यायची नाही आहे, तर डायरेक्ट आता ही वाटायला घ्यायची. आता मेंदूवडे बनवताना जसं आपण इडली वगैरे बनवतो तेव्हा आपण पीठ परमिटेशन करायला ठेवतो, पण इथे तसं काही करायचं नसतं. डाळ वाटल्या वाटल्या लगेच करायला घ्यायची असते. डाळ वाटताना त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं घातलेलं आहे. पाणी अगदी थोडं थोडं घालून आपल्याला ही डाळ एकदम बारीक अशी वाटून घ्यायची. मेंदूवडे करताना डाळ वाटताना पाण्याचं प्रमाण अतिशय कमी वापरलं जातं वाटायला आणि प्लस मोडवरती अशी तिला वाटून घ्यायची. आता इथे सगळी डाळ जी असते ना ती मी इथे वाटून घेतलेली. इथे तुम्ही बघू शकता अगदी पाणी कमी वापरलेलं आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि थोडीशी मी इथे जिरी घालून घेतलेली आहे. आता तुम्हाला इथे जिरी नसन घालायची तर नका घालू, पण मी इथे थोडीशी जिरी घातलेली आहे, जेणेकरून जी चव टेस्ट असते ती खूप छान लागते. आणि जितकं शक्य होईल तेवढं 10-1 मिनिट तरी तुम्हाला हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं हातानं, जोपर्यंत पीठ असं हलकं होत नाही, असं वरती फुगून आल्यासारखं आपल्याला जाणवत नाही किंवा असं फेटून फेटून पीठ असं एकदम हलकं होत असतं आणि थोडंसं ते असं पातळ होत असतं. तर काय करायचं आहे, 10 मिनटं फेटले की एक पाण्याची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये पीठ सोडायचं. सोडलं टपकने असं ते वरती आलं पाहिजे चिंडूसारखं, म्हणजे आपलं पीठ चांगलं हलकं असं फेटलेलं गेलेलं आहे. आता अनेकदा आपण जेव्हा मेंदूवडे बनवतो ना तेव्हा तेलात सोडण्यासाठी आपल्याला खूप अशी मेहनत घ्यावी लागते किंवा कळतच नाही तेलामध्ये कसं सोडायचं. सोपी पद्धत आहे एकदम, कुणालाही जमेल. आपली चहाची गाळणी असते ना, ती चहाची गाळणी घ्यायची, थोडंसं तिला बाहेरच्या साईडने जाळीला थोडंसं पाणी लावायचं आहे, हात ओले करायचे आणि पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा, चाळणीवरती ठेवायचा आणि मध्ये असं एक होल करायचा आणि तेलामध्ये सोडायचं. पटकन सुटले जातात, कसलीही काळजी करायची नाही. तेल उडत नाही आहे, वडा व्यवस्थित गोल गरगरीत येत नाही, असा कोणताच प्रॉब्लेम होत नाही. वडे तेलात सोडले की थोडा वेळ गॅस मोठा ठेवायचा आणि गॅस मोठा ठेवला, वडे थोडेसे खालच्या साईडने तळले गेले की उलटे करायचे आणि मग नंतर मिडियम असा गॅस करून घ्यायचा आणि चांगले कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकताय पहिली बॅच जी आहे वड्यांची ती इथे करून घेतलेली. दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढेच वडे सोडा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे, म्हणजे वडे तुमचे जे असतात ना ते तेलकट होत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते चांगले असे वरनं कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि आतनं एकदम मऊ असे इडलीसारखे असे भुसभुशीत झाले पाहिजे. असे वातड झालेले नाही पाहिजे किंवा दाथडलेले नाही पाहिजे किंवा बळच तोडायला लागतात, बळच चावायला लागतात, असे वडे अजिबात इथे होत नाही. तर इथे दुसरी बॅच आपण इथे करून घेतलेली बघू शकता. एकदम व्यवस्थित तळले गेलेले. वड्या तळला गेला की तो हलका होतो आणि तेलावरती असं वरती येतो, म्हणजे आपले वडे चांगले व्यवस्थित तळले गेलेले. झाऱ्याने चांगले व्यवस्थित नितळून घ्यायचे. खोबऱ्याची चटणी म्हणा, सांबार म्हणा, तुम्ही याबरोबर खाऊ शकता. अगदी मुलांना डब्यावरती सुद्धा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट हे मेंदूवडे बनवून देऊ शकता. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.